नमस्ते मंडळी. तर आज आपण ना खरवस कसा बनवायचा तो पाहणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा हा खरवस तयार होतो. पण त्या अगोदर तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी जे नवीन नवीन रेसिपी अपलोड करते ना ते तुम्हाला पाहता येतील. तर इथे मी खरवस बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे गोकुळचं दूध आहे आणि हे मी 200 ग्रॅम चीक घेतलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण दूध गरम करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे हा टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे दूध घालायचं आहे. रेसिपी बनवते वेळी आपण यामध्ये काही टिप्स सुद्धा पाहणार आहोत. दुधामध्ये आपण ना पाणी अजिबात घालायचं नाहीये. तर दुधामध्ये ना असा चमचा घालायचा आणि हे असं दूध हलवत राहायचं. चमच्याने ना दूध चांगलं हलवून घ्यायचं. जी साय येते ना ती यायला द्यायची नाहीये. दूध ना थोडंसं असं आटलं पाहिजे असं आपण हलवत राहायचंय. हे दूध ना मी गोकुळ साधं घेतलेलं आहे. पण जर तुम्ही इथे ना जर खरवस बनवायचा असेल ना तर तुम्ही गोकुळ स्पेशल जरी वापरलात ना तरीही चालेल, कारण गोकुळ स्पेशल दूध आहे ना कसं घट्ट असतं. हे माझ्याकडे आहे ते साधं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दूध आपलं ना चांगलं उकळलेलं आहे. आता आपण काय करायचा, गॅस बंद करायचा आणि दूध ना हे थंड करून घ्यायचं आहे. गरम याच्यामध्ये आपण चीक मिक्स करणार नाही आहोत, तर दूध चांगलं थंड झालं पाहिजे आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये चीक मिक्स करायचं आहे. तर आता मी ना दूध गरम करून घेतलेलं आहे, इथे पाहू शकता तुम्ही. आणि हे आता मी थंड सुद्धा केलेलं आहे. आता आपल्याला बाकीचं साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे. चला तर मग आता आपण बाकीचं साहित्य घालूया. तर दुधामध्ये मी पहिल्यांदा साखर घालणार आहे. जेवढं आपल्याला खरवस गोड पाहिजे असेल ना तेवढी आपण साखर घालायची आहे. तर इथे मी हे 3 चमचे साखर घातलेली आहे, कारण माझ्या घरी मुलांना गोड जास्त आवडतं, त्यामुळे मी 3 चमचे घातलेली आहे साखर. आता आपण याच्यामध्ये घालायची आहे वेलची पावडर. तर इथे मी बघा बारीक करून घेतलेली आहे वेलची, ती याच्यामध्ये मिक्स करायची. टोपाच्या बाजूला ही आपली साय लागलेली असते ना गरम करते वेळी, ती ना काढून घ्यायची अशी चमच्याने आणि दुधात मिक्स करायची आहे. आता हे ना मी चांगलं मिक्स करून घेते. तर आता मी याच्यामध्ये हे चीक घालणार आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे चीक मी किती घेतलेला आहे ते. सर्व चीक मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता परत आपण एकदा ना असं चांगलं मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला याच्यामध्ये ना साखरच्या ऐवजी गूळ घालायचं असेल ना तर गूळ सुद्धा घालू शकता आणि थोडंसं केसर घातलं ना तरीही चालेल. केसरने कसा थोडासा पिवळसा असा कलर येतो आपल्या खरवसाला. पण मी इथे व्हाईटच बनवणार आहे. मी याच्यामध्ये केसर वगैरे काही घालणार नाही आहे. तर आपलं इथे हे सगळं मिक्स करून झालं आहे. तर आता मी ना हे या भांड्यामध्ये ओतणार आहे. हे भांडं मी हे बघा कुकरचा डब्बा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे ओतलेलं आहे. खरवस बनवण्यासाठी मी इथे या स्टीमरचा वापर करणार आहे. हा आपला मोदकाचा स्टीमर आहे. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल ना तर तुम्ही कढईमध्ये केला ना किंवा टोपामध्ये केलं तरीही चालेल. स्टीमर मध्ये मी इथे खाली पाणी ठेवलंय. आता तुम्ही इथे हे बघा हे भांडं आहे ना ते मी या स्टीमर मध्ये ठेवणार आहे. स्टीमर मध्ये मी हा कुकरचा डब्बा ठेवलाय. आता आपण हे ना 15 ते 20 मिनिटं चांगलं
उकळून घ्यायचं आहे, स्टीम द्यायचे याला 15 ते 20 मिनटं. इथे आपली 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता मी तुम्हाला हा ना स्टीमरमधून बाहेर काढून दाखवते. बघा खूपच छान असा आपला ना खरवस तयार झालेला आहे. एकदम घट्ट असा तयार झालेला आहे. पाणी अजिबात सुटलेलं नाही आहे. आता आपण ना खरवस आपला चांगला शिजला आहे की नाही ते पाहायचं आहे. तर इथे मी चाकू घातला आणि पाहिलं तर आपला खरवस चांगला शिजलेला आहे. चाकूला अजिबात खरवस चिकटला नाही, म्हणजे आपला खरवस तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला ना एक असा याचा खरवसचा पीस काढून दाखवते. बघा पाहू शकता तुम्ही, चाकूने मी इथे ना हा पीस काढून घेतला आहे. खूपच छान असा आपला हा ना खरवस तयार झालेला आहे. तुम्ही जर या पद्धतीने कराल ना तर अजिबात तुमचा खरवस खराब होणार नाही. एकदम परफेक्ट असं होईल. मी जे साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे ना त्याप्रमाणे घेतलात ना तर खूपच छान होईल. पाहता क्षणी खावासा असा हा आपला खरवस तयार झालेला आहे. एकदा नक्की करून पहा.